नमस्कार. द डीप ड्राईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. कधी असं झालंय का की महिन्याच्या शेवटी तुम्ही कपाट उघडता आणि पावत्यांचा एक छोटा डोंगर तुमच्या अंगावर येतो? माझ्यासोबत तर मागच्या आठवड्यातच झालं. किराणा, पेट्रोल, कॉफी आणि मग वाटतं की कोणीतरी एक जादूची कांडी फिरवावी आणि या सगळ्या गोंधळाचा अर्थ लावावा. तर आज आपण तीच जादू बघणार आहोत. पण आपला जादूगार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज करणार आहोत. आपण प्रत्यक्ष बघणार आहोत की AI एका फोटोवरून पावत्या कशा वाचतं आणि त्यातून तारीख, रक्कम, दुकानाचं नाव ही सगळी माहिती कशी वेगळी काढतं. अगदी. आणि ही जादू नाहीये खरं तर. त्यामागे 2 अत्यंत रंजक तंत्रज्ञान आहेत. पहिले म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजे OCR आणि दुसरं आहे जनरेटिव्ह AI. OCR आणि जनरेटिव्ह AI. हो. याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर OCR म्हणजे AIचे डोळे. ते पावतीवर छापलेले शब्द आणि आकडे ओळखतात. आपण जसं पुस्तक वाचतो अगदी तसंच. अच्छा. पण गंमत इथेच आहे. फक्त वाचून उपयोग नाही, त्याचा अर्थही समजला पाहिजे. आणि तिथे जनरेटिव्ह AI कामाला येतं. ते आहे AIचा मेंदू. तो OCRने वाचलेल्या शब्दांना संदर्भ देतो. म्हणजे तो ओळखतो की 500 रुपये ही एकूण रक्कम आहे आणि 31/1/2026 ही खरेदीची तारीख आहे. वाव. हो, म्हणजे फक्त शब्द वाचणं आणि त्या शब्दांचा अर्थ समजणं यातला फरकच आजच्या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे. डोळे आणि मेंदू हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. चला तर मग हे डोळे आणि मेंदू प्रत्यक्षात कसे काम करतात ते पाहूया. मी आता माझी स्क्रीन शेअर करतोय आणि आपण थेट त्या एक्सरसाइजमध्ये जाऊया. मी माझ्या ब्राउझरमध्ये इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्टर नावाचं ॲप उघडतोय. त्याची लिंक आहे https:/aka.ms/info-extractor. लिंक उघडल्यावर अच्छा हे काहीतरी डाउनलोड करायला लागलंय. स्क्रीनवर मॉडेल डाउनलोड होत आहे असं दिसतंय आणि साईज पण बरीच मोठी आहे याची. हो, याला थोडा वेळ लागू शकतो, विशेषतः पहिल्यांदा. आता हे मॉडेल डाउनलोड होणं म्हणजे काय हे समजून घेऊया. हा खरं तर या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. अच्छा. तुम्ही जे डाउनलोड करत आहात तो एक प्री ट्रेन्ड न्यूरल नेटवर्क मॉडेल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक डिजिटल मेंदू आहे ज्याला लाखो वेगवेगळ्या प्रकारच्या पावत्या दाखवून शिकवलं गेलंय. लाखो पावत्या? हो, त्याला ट्रेनिंग दिली आहे की साधारणपणे तारीख कुठे असते, एकूण रक्कम कशी लिहिलेली असते, दुकानाचं नाव सहसा वरती असतं. त्यामुळे तो फक्त शब्द नाही तर पावतीवरील माहितीचे पॅटर्न्स ओळखायला शिकलाय. म्हणजे तो फक्त अक्षरं नाही तर पावतीचा लेआउट किंवा रचना ओळखतोय. जसं आपण एखाद्या फॉर्मकडे बघून सांगू शकतो की नावासाठी जागा कुठे आहे आणि सहीसाठी कुठे, तसंच काहीसं. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. अगदी बरोबर. म्हणूनच ते डाउनलोड होणं महत्वाचं आहे. तो सगळा अनुभव आणि शहाणपण तुमच्या ब्राउझरमध्ये उतरतंय. बरं, जोपर्यंत हा आपला नवीन AI कर्मचारी ट्रेनिंग पूर्ण करतोय, म्हणजे मॉडेल डाउनलोड होतंय, तोपर्यंत आपण पुढची पायरी करूया. एक्सरसाइजमध्ये काही नमुन्याच्या पावत्या डाउनलोड करायला सांगितल्या आहेत. मी https://akms/receipts या लिंकवर जातोय आणि receipts.zip नावाची फाईल डाउनलोड करतोय. बरोबर. आणि या नमुन्याच्या पावत्या देण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. यामुळे आपल्याला AIच्या क्षमतेची चाचणी एका प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड डेटावर करता येते. अच्छा. म्हणजे असं नको व्हायला की माझ्या कॉम्प्युटरवर निकाल वेगळा येतोय आणि दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवर वेगळा. जेव्हा सगळ्यांसाठी इनपुट सारखं असतं तेव्हा मॉडेलच्या कामगिरीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येतं. म्हणजे सगळ्यांसाठी परीक्षेचा पेपर सारखाच. हां, तसंच काहीसं. विज्ञानात जसे नियंत्रित प्रयोग असतात तसाच हा प्रकार आहे. हे चांगलं आहे. चला, फाईल डाउनलोड झाली आहे ती उघडून पाहूया. यात तर वेगवेगळ्या खरेदीच्या पावत्यांचे फोटो आहेत. कुणीतरी भरपूर शॉपिंग केलेली दिसतीये. कॉफी शॉप, किराणा दुकान, हॉटेल आणि वा, आपलं मॉडेल पण लोड झालंय. स्क्रीनवर आधीपासूनच एक नमुन्याची पावती दिसतीये. आता खरी मजा येणार आहे. याला आपण AIची पहिली परीक्षा म्हणूया का? मी आता इथे दिसणाऱ्या रन ॲनालिसिस बटनावर क्लिक करतो. बघूया आता काय होतंय ते. आता पडद्यामागे 2 गोष्टी विजेच्या वेतीने घडतील. तुम्ही क्लिक केल्यावर सगळ्यात आधी OCR म्हणजे AIचे डोळे कामाला लागतील. ते त्या फोटोमधील प्रत्येक अक्षर, प्रत्येक आकडा आणि प्रत्येक शब्द शोधून त्याला ओळखतील. हो, त्याचं काम फक्त वाचण्याचं आहे. पण त्यानंतर लगेचच जनरेटिव्ह AI
म्हणजे एआयचा मेंदू कामाला लागेल. तो OCRने वाचलेल्या मजकुराचा अर्थ लावेल आणि त्यातील कोणती माहिती तारीख आहे, कोणती एकूण रक्कम आहे आणि कोणती पत्ता आहे हे ओळखून ती योग्य रकान्यात टाकेल. आणि झालं. निकाल आलाय. हे खूपच प्रभावी आहे. पावतीच्या फोटोवर सगळे मजकुराभोवती रंगीत बॉक्स आले आहेत. पण खरी गंमत उजव्या बाजूला आहे. फील्ड्स नावाचा पॅनलमध्ये तारीख, एकूण रक्कम, दुकानाचं नाव, फोन नंबर, सगळी माहिती आपोआप भरून आली आहे. एक मिनिट, त्याने फोन नंबर पण काढलाय. वाव! मला वाटलं होतं की तो फक्त आर्थिक माहितीवर लक्ष देईल. हो, म्हणजे हे मॉडेल कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनसाठी पण ट्रेन केलेलं आहे. आणि इथे रिझल्ट नावाचा दुसरा टॅब पण आहे. यात काय आहे? अच्छा, इथे फक्त पावतीवरचा सगळा मजकूर जसाच्या तसा दिला आहे. यात कोणतीही विभागणी नाहीये. अगदी बरोबर. आणि हाच तो महत्वाचा फरक आहे जो आपण सुरुवातीला बोललो. तो रिझल्ट टॅब म्हणजे OCRने फक्त काय वाचलं ते आहे. ते AIच्या डोळ्यांचं काम आहे. हां. पण ते फील्ड्स नावाचा पॅनल आहे ना, ती जेनरेटिव्ह AIच्या मेंदूची कमाल आहे. त्याने फक्त 31 जानेवारी 2026 हे शब्द वाचले नाहीत, तर ही खरेदीची तारीख आहे हे समजून घेतलं. समजून घेतलं. हा शब्द महत्वाचा आहे. हो, त्याने फक्त कंटोसो हा शब्द नाही पाहिला, तर हे व्यापाऱ्याचं नाव आहे हे ओळखलं. हीच खरी ताकद आहे. बरोबर. म्हणजे हे फक्त टेक्स्ट काढण्यापुरतं मर्यादित नाहीये. खरी जादू त्या टेक्स्टला कॉन्टेक्स्ट किंवा संदर्भ देण्यामध्ये आहे. AIला हे कळतंय की कंटोसो कॉफी हे एका कंपनीचं नाव आहे, नुसते 2 शब्द नाहीत. याच क्षमतेमुळे ते फक्त पावती नाही तर कायदेशीर करार पण समजू शकतं, नाही का? अगदी अचूक मुद्दा पकडला आहे तुम्ही. आपण इथे जे एका छोट्या पावतीवर पाहतोय तेच तत्व मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. मोठ्या कंपन्यांमध्ये उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीच्या कंटेंट अंडरस्टँडिंग सारखी साधनं हजारो पानांच्या कायदेशीर करारांमधून किंवा वैद्यकीय अहवालांमधून नेमकी माहिती काढण्यासाठी वापरली जातात. बापरे. हो, तिथे अमुक एका कलमाचा अर्थ काय किंवा या रिपोर्टमधील धोक्याची सूचना कोणती हे समजून घेणं महत्वाचं असतं. पायाभूत तत्व हेच आहे, पाहणे आणि समजणे. ठीक आहे, हे तर छान झालं. पण हा त्यांचा स्वतःचा अगदी आदर्श नमुना होता. मला शंका आहे की माझ्या ड्रॉवरमधल्या थोड्या चुरगळलेल्या पावत्यांवर हे इतकं सहज काम करेल का? चला, ॲपले दिलेल्या आदर्श नमुन्यावर तर AIने काम केलं, पण आता खरी परीक्षा आहे. मी आता डाउनलोड केलेल्या पावत्यांपैकी एक वेगळ्याच डिझाईनची पावती टाकतो. ही कॉफी शॉपची पावती घेऊया. हिचा लेआउट पूर्णपणे वेगळा आहे. मी ही फाईल निवडली आणि आता अपलोड करतोय. स्क्रीनवर आता कॉफीची पावती दिसतीये. बघूया आपला AI कर्मचारी इथे गडबडतो का. पुन्हा रन ॲनालिसिस. हे एक चांगलं आव्हान आहे, कारण प्रत्येक पावती वेगळी असते. तिची रचना म्हणजे डिझाईन वेगळं असतं, त्यात वापरलेला फॉन्ट वेगळा असतो, माहिती लिहिण्याची पद्धत वेगळी असते. हे वेगवेगळ्या लोकांचे हस्ताक्षर ओळखण्यासारखंच आहे. खरंय. काही पावत्यांमध्ये टोटल लिहिलेलं असेल, तर काहींमध्ये ग्रँड टोटल किंवा अमाऊंट ड्यू, काही ठिकाणी तारीखवर असेल, काही ठिकाणी खाली. AIच्या मेंदूला ह्या सगळ्या विविधतेचा सामना करून योग्य अर्थ लावावा लागतो. यालाच रोबस्टनेस म्हणतात, म्हणजे विविध परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता. आणि निकाल आलाय. वा, हे काम करतंय. कॉफीची किंमत, तारीख, दुकानाचं नाव अगदी बरोबर ओळखलंय. याची अचूकता वाखाणण्याजोगी आहे. अगदी दशांश चिन्हानंतरचे आकडेसुद्धा बरोबर ओळखले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पावत्या दिल्या तरी हा मेंदू बरोबर काम करतोय. एक्सरसाइजमध्ये पुढे असंही लिहिलंय की आपण आपल्या स्वतःच्या पावत्यातून स्कॅन करून किंवा फोटो काढून वापरू शकतो. नक्कीच, आणि ते करून बघायला हवं, कारण तेव्हाच तुम्हाला या तंत्रज्ञानाच्या मर्यादा पण लक्षात येतील. जसं की उदाहरणार्थ, जर पावती खूपच चुरगळलेली असेल किंवा त्यावर शाई सांडलेली असेल तर, किंवा जर फोटो अंधुक असेल तर, तेव्हा OCR म्हणजे डोळे व्यवस्थित पाहू शकणार नाहीत आणि मग मेंदू योग्य अर्थ कसा लावणार? बरोबर. माझा एक प्रश्न आहे. हे तर छापलेल्या पावतीवर काम करतंय. पण हाताने लिहिलेल्या आकड्यांचं काय? समजा एखाद्या छोट्या हॉटेलची पावती आहे, जिथे बिल हाताने लिहून दिलंय. किंवा समजा मी टोटलवर पेनाने गोल केला असेल, तर AI गोंधळेल का? खूप चांगला प्रश्न आहे. हाताने लिहिलेली माहिती ओळखणं हे खूपच जास्त आव्हानात्मक असतं, कारण प्रत्येकाचं अक्षर वेगळं असतं. हो, ते तर आहेच. त्यासाठी खास हँडरायटिंग रेकग्निशनसाठी ट्रेन केलेली मॉडेल्स लागतात.
आपलं हे मॉडेल प्रामुख्याने छापलेल्या पावत्यांसाठी आहे, त्यामुळे ते हाताने लिहिलेल्या माहितीवर कदाचित चुकेल. आणि तुम्ही पेनाने गोल करण्याचं जे म्हणालात तेही रंजक आहे. जर गोल आकड्यांवर आला तर OCRला ते अक्षरं वाचायला अडचण येऊ शकते. पण जर AI मॉडेल हुशार असेल तर ते इतर माहितीवरून, जसं की टोटल या शब्दाशेजारील आकडा कोणता यावरून योग्य रक्कम ओळखण्याचा प्रयत्न करू शकतं. हे सगळं त्या मॉडेलच्या ट्रेनिंगवर अवलंबून असतं. म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा की आपण जे पाहतोय ते खूप प्रभावी असलं तरी त्यालाही मर्यादा आहेत. ते सर्वशक्तिमान नाहीये. पण तरीही आपण पाहिलं की AI कसं एका पावतीच्या फोटोचं रूपांतर एका व्यवस्थित वापरण्यायोग्य डेटामध्ये करतं. म्हणजे एका अव्यवस्थित फोटोमधून एक व्यवस्थित टेबल तयार होतं. हे बघून मला आठवलं मागच्या वर्षी टॅक्स भरताना मी 3 दिवस फक्त अशाच पावत्या शोधण्यात आणि त्यातून माहिती एक्सेल शीटमध्ये टाकण्यात घालवले होते. हे तेव्हा असतं तर माझा अख्खा वीकेंड वाचला असता. हा, अगदी. आणि फक्त तुमचाच नाही, तर मोठ्या कंपन्यांचा विचार करा, जिथे रोज हजारो बिलं, इनव्हॉइसेस आणि पावत्या येतात. हो खरंय. पूर्वी हे सगळं डेटा एंट्री करणारे लोक मॅन्युअली करायचे. त्यात वेळ तर जायचाच, पण मानवी चुका होण्याची शक्यताही असायची. आता हे कंटेंट अंडरस्टँडिंग टूल वापरून काही मिनिटात होतं. आपण जे पाहतोय ती त्याच मोठ्या औद्योगिक प्रणालीची एक लहानशी पण प्रातिनिधिक झलक आहे. म्हणजे हे फक्त पावत्यांपुरतंच नाहीये. नाही, अजिबात नाही. ही प्रणाली विमा कंपन्यांना हजारो क्लेम फॉर्म्समधून माहिती काढायला मदत करते, बँकांना कर्ज अर्जांवर प्रक्रिया करायला मदत करते आणि लॉ फॉर्म्सना कायदेशीर कागदपत्रांचा अभ्यास करायला मदत करते. वा, म्हणजे आज आपण जे शिकलो ते फक्त पावत्यांपुरतं मर्यादित नाही, तर त्यामागे खूप मोठं आणि शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. मला तर वाटते मी माझ्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो टाकून बघू का? पण त्यांचं अक्षर तर जगात कुणालाच कळत नाही. AIला कसं कळणार? हा 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 तो एक वेगळाच विषय आहे संशोधनाचा. पण गंमत बाजूला ठेवूया. आजच्या चर्चेचा सारांश असा की माहिती काढण्यासाठी AIची 2 टप्प्यांची प्रक्रिया असते. पाहणे OCR आणि समजणे जनरेटिव्ह AI. हे एक अत्यंत व्यावहारिक तंत्रज्ञान आहे जे आपल्या दैनंदिन कामांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत अनेक गोष्टी सोप्या करत आहे. आणि आपण हेही पाहिलं की या तंत्रज्ञानाची अचूकता त्याच्या ट्रेनिंगवर आणि त्याला दिल्या जाणाऱ्या डेटाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अगदी. तर आज आपण एका छोट्या एक्सरसाइजच्या माध्यमातून एका मोठ्या तंत्रज्ञानाची ताकद अनुभवली. बरोबर. आणि आता जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न. आपण पाहिलं की हे तंत्रज्ञान पावत्यांसारख्या व्यवस्थित रचलेल्या म्हणजे स्ट्रक्चर्ड कागदपत्रांवर कसं प्रभावीपणे काम करतं. यात साधारणपणे माहिती कुठे असेल याचा एक अंदाज असतो. पण पुढचं आणि खरं आव्हान काय असेल विचार करा. जर माहिती अशा व्यवस्थित स्वरूपात नसेल तर काय? समजा 2 मित्रांमधील व्हॉट्सअप चॅटमधून त्यांना भेटायची वेळ आणि ठिकाण काढायचं असेल तर? अरे बापरे. किंवा घाईघाईत नॅपकिनवर लिहिलेल्या एका छोट्या नोटमधून एखाद्याच्या कामाची यादी समजून घ्यायची असेल तर? किंवा सोशल मीडियावरच्या एखाद्या मीमचा संदर्भ आणि त्यातला विनोद समजून घ्यायचा असेल तर AI काय करेल? जेव्हा माहिती अशी अव्यवस्थित आणि संदर्भ आधारित असते तेव्हा हे समजून घेण्याचं आव्हान किती मोठं आणि गुंतागुंतीचं होतं याचा विचार नक्की करा.